तुम्ही जर हे पाणी फक्त तांब्या पितळांच्या भांड्यांवर टाकलं तर काय कमाल होईल हे तुम्ही नक्कीच बघून घ्या। जर तुम्हाला ही अशी भांडी चमकवायची आहे, न हात लावता, न काही मेहनत करता आणि कुठलंही केमिकल न वापरता, तर ही ट्रिक नक्कीच पूर्ण बघा, तुमच्या खूप उपयोग येईल, तेही घरच्या घरी आणि कुठलेही पैसे न देता। तर बघा, या ठिकाणी आपल्याला ही ट्रिक करण्यासाठी सगळ्यात पहिले तर पूर्ण व्हिडिओ बघावे लागेल, त्याशिवाय तर तुम्हाला व्हिडिओ समजणार नाही। आणि तुम्ही ही व्हिडिओ कुठून कुठून बघत आहात हे मला कमेंट्स मध्ये नक्की कळवा। चला तर मग बघूया ही ट्रिक आपण कशी करणार आहोत। तर त्यासाठी आपल्याला लागणार आहे सगळ्यात पहिले लिंबू। लिंबू आपल्याला इथे घ्यायचा आहे, त्याला छान चोळून घ्यायचा आहे। लिंबू कडक होता त्यामुळे मी हाताने चोळून घेतला, त्याला नरम करून घेतला, जेणेकरून त्याचा रस हा व्यवस्थित पडेल। तर त्या ठिकाणी मी घेतलेला आहे लिंबू, त्याला कापून घेतला आहे। एक भांड घेतलेला आहे, कुठलंही बाउल सारखं भांड घ्यायचं, जेणेकरून तुमचे भांडे त्यामध्ये तुम्ही जो रस टाकणार आहात त्या बाहेर पडलं जाऊ नये यासाठी। तर बघा, या ठिकाणी आपण अर्ध्या लिंबाचा रस करून घेत आहोत। तुम्हाला जर जास्त हवं असेल तर तुम्ही जास्तही करू शकतात, काहीही प्रॉब्लेम नाही। तर अर्ध्या लिंबाचा रस आपल्याला इथे घ्यायचा आहे। मग त्यामध्ये आपण टाकणार आहोत अर्धा ते 1 चम्मच मीठ। मीठ टाकायचं आहे आपल्याला, कुठल्याही प्रकारचा सिट्रिक ऍसिडचा उपयोग करायचा नाही। या ठिकाणी आपल्याला मिठाला आणि लिंबू पाणीला जे आहे त्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता या ठिकाणी आपल्याला मिठाला डिझॉल्व व्हायला थोडासा वेळ लागेल। तर आपण छान असं मिक्स करून त्यामध्ये आपण अजून टाकणार आहोत विनेगर। विनेगर तुमच्याकडे सगळ्यांच्या घरी अवेलेबल असतं, त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे, थोडंसं विनेगर त्यामध्ये टाकायचं आहे, साधारणतः 1 ते 2 चम्मच इतकं। बघ, टाकल्यानंतर आपल्याला त्यामध्ये छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। छान मिक्स केलं, वितळल्यानंतर तुम्हाला थोडं थोडं पावडरी फॉर्म मध्ये ते दिसणार आहे, कारण त्यामधलं मीठ हे वितळलेलं नाहीये। आपण या ठिकाणी घेणार आहोत लिक्विड। कुठलंही जे लिक्विड सोल्युशन आहे भांडे घासायचं ते आपल्याला या ठिकाणी ऍड करायचं आहे। मी या ठिकाणी 2 चम्मच इतकं टाकलेलं आहे। तुम्ही जास्त सोल्युशन असेल तर यापेक्षाही जास्त टाकू शकतात। बघा, या ठिकाणी आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। मीठही विरघळलं आहे। त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे कुठलेही तांब्या पितळाचं जे भांड आहे ते घ्यायचं आहे। तर मी या ठिकाणी कळस घेतलेला आहे। या तांब्याला आपल्याला छान असं धुवायचं आहे, हात न लावता। तर तुम्ही आता हे पुढची ट्रिक आहे ती बघू शकता। बघा, फक्त ठेवल्या आणि मी फक्त हाताने गोल फिरवला आणि तुम्ही बघूच शकतात किती स्वच्छ हात झालेला आहे। तुम्ही बघू शकता, हात न लावता, काहीही न करता हा जो तांब्या आहे तो अगदी स्वच्छ झालेला आहे। कुठलीही पितांबरी पावडर नाही वापरली आपण, आपल्या घरात ज्या वस्तू आहेत त्याच वापरल्या। याच ट्रिक आपल्या ज्या आहेत त्या रोज तुम्हाला नवीन नवीन बघायला भेटतील। त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजेच माझ्या रोजच्या व्हिडिओ तुम्हाला रोज रोज मिळतील। तर बघा, या ठिकाणी आपण पूर्ण तांब्याला हे सोल्युशन लावून घेणार आहोत आणि पूर्ण हातानेच फक्त चोळून आणि पाण्याने धुवून कोरड्या कपड्याने पुसून ठेवलं तर आपलं जे आहे भांड ते काळं पडत नाही। नाहीतर तुम्ही म्हणा लिंबू टाकला, हे टाकलं, ते टाकलं, त्याने माझं भांड काळं पडलं। पण या ठिकाणी आपण धुवायचंही आहे यानंतर आणि त्याला छान असं पुसायचंही आहे, त्यामुळे आपलं जे भांड आहे ते अगदी चकचकीत होणार आहे। जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो कमेंट जरूर करा, जेणेकरून मला मोटिवेशन मिळेल। बाय।